अरे 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 बघा, पंढरपूरमध्ये अजून खूप मोठा पूर आलेला आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण तीच बघणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर पंढरपूरला बघा, काल रात्रीच उजनी धरणातून 35,000 क्युसेक पाणी सोडलेलं, त्याचाच विसर्ग वाहत आहे मित्रांनो. आज पंढरपूरला पाणी पोहोचत आहे. तर बघा, पंढरपूरचे पुंडलिकाचं मंदिर किंवा अजूनही बाकीचे मंदिर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहे. ती दगडी फूल, इकडं बंधारा वगैरे सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण परिसर तीच दाखवणार आहे. तर व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे आपला, तर नक्की शेवटपर्यंत बघा. काय मित्रांनो, आपल्या पंढरपूरला बघा अजून एकदा पूर आलेला आहे. सलग म्हणजे आता 4 महिन्यामध्ये सलग 4 ते 5 वेळा पूर आलेला आहे बघा. 1 वेळा म्हणजे थोडा छोटा आलता, पण कंपल्सरी 4 वेळा तर मोठा आलेला आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तीच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. पूर्ण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही बाकीचे आपल्या यूट्यूब आयडीला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघून सांगा. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मागील 3 ते 4 महिन्यामध्ये पंढरपूरला सलग हा 4 ते 5 वेळा पूर आलेला आहे बघा. त्यामध्ये एक पूर छोटा आलता, म्हणजे बंधाराला पाणी टेकलं होतं. पण कंपल्सरी 4 तर पूर असे आहेत जी बंधारा वगैरे, फूल वगैरे, मंदिर वगैरे सर्व काही पाण्याखाली गेलेले आहेत मित्रांनो. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपण आता मित्रांनो. पंढरपूरला बघा, काल रात्रीच बातम्यामध्ये सांगितलं होतं की 35,000 क्युसेक पाणी पंढरपूरला विसर्ग सोडण्यात आलेला आहे म्हणून. तर तीच विसर्ग पंढरपूरला पोहोचायला सुरुवात झालेली आहे पाणी. इकडं बघू शकता, इस्कॉन मंदिर असेल किंवा बाकीचे अजून परिसर असेल किंवा शेजारचे घरं असतील किंवा रानं असतील किंवा अजून बरेचसं काही दुकानं, गाडे वगैरे काय व्यावसायिक, तर त्यांचं जी नदीच्या पात्रामध्ये दुकानं वगैरे होती ती तर पाण्याखाली गेलेली आहे. त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता. ज्यांना म्हणजे हातगाडे वगैरे ती तर बाहेर काढण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्या साईडला दिसतेतच. आणि या साईडला फुलावर बघा, वाहनांची वगैरे गर्दी आता भरपूर वाढलेली. खाल्ला फूल बंधारा वगैरे पाण्याखाली गेल्यामुळे ती पण बघू शकता. आणि फूल पण बघू शकता इथं पाण्याखाली बघा. तर व्हिडिओचा हेतू आपला मित्रांनो एकच होता की तुमच्यापर्यंत होतील तेवढं म्हणजे पुराची परिस्थिती दाखवण्याचा. ह्यावेळेस असं म्हणजे कधीच झालं नाही की एवढ्या वेळा पूर येऊन गेलेले. ते आत्ता पूर येऊन गेले पंढरपूरला, पण 4-4, 5-5 वेळा इतके म्हणजे आलं सण होतं. आणि बाहेर गावाला पण पुणे साईडला म्हणा किंवा दौंडला म्हणा किंवा आपलं उजनी धरण असेल किंवा विरा धरण असेल किंवा खडकवासला धरण असेल, या ठिकाणी म्हणजे धरणं फुल पाण्याने भरलेले असल्यामुळे 100% वरून जी विसर्ग वाहत आहे ती आपल्या भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे मित्रांनो. तर तीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही पण दाखवणार आहे की पुंडलिकाच्या मंदिरापासून पाणी किती आले, असं कुठपर्यंत लागले, कुठपर्यंत नाही, ते पण बघणार आहे. आणि ह्या साईडला सध्या तर आपण बघत आहे की पाणी म्हणजे पंढरपुरात जी नदी पात्रामध्ये घरं आहेत त्या घरांपर्यंत पाणी गेले का नाही ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर वाहनांची भरपूर गर्दी असल्यामुळे जरा पलीकडे जायला वगैरे प्रॉब्लेम येतो ना. तर बघू शकता तुम्ही आता बघा, इथं बंधारा आहे पंढरपूरचा. तर ते बंधारा पण पाण्याखाली गेलेला आहे बघा. आणि या साईडला घरं वगैरे आहे ते पण पाण्याखाली गेलेले आहे, ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहे. या साईडला हो का अंबिकानगर म्हणून आहे ते हो का पाणी टाकलेलं आहे बघा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जे कोण नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओचा हेतू हेच होता की तुमच्यापर्यंत पंढरपूरमध्ये आलेला पूर किती आला हे दाखवण्याचा. तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या आय डीला बाकीचे व्हिडिओ आहेत अपलोड केलेले, ती पण बघा तुम्ही. आणि ती पण व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जसं असं सपोर्ट करत राहा. आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ बघा.